नमस्कार. तुमचं नाव सांगा मला. सिद्धेश्वर परशुराम भोंगाळे. हां. आता हे तुम्ही कधीपासून करताय? हे जे जायचं जे किचातून चालण्याचा जो प्रकार आहे तुमचा, ते तुम्ही किती वर्ष झालं, म्हणजे किती वर्षाचा होता तुम्ही? आम्ही 12वी झाल्यानंतर सर. मला पहिलं तुमचं नाव सांगा. साळुंके येताळ दोंडीराम. हां. आता हे किचाची परंपरा जी सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, की कधीपासून सुरू आहे? हो, पहिल्यापासून हां. जे यांचे पुजाऱ्याचे म्हणजे आत्ताचे पुजारी म्हणजे पुजारी. सिद्धेश्वर परशुराम भोंगाळे हां. हे पुजारी आहेत. हां. त्यांचे आजोबा हां. यांनी गावात परंपरा पहिली त्यावेळी नव्हती. त्यांच्या तरुणपणा वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी कुकुट नरसले, त्यांच्या घरी दिवे आले. हे कलेगण मायनीचे प्रॉपर. त्यांचे बाळकृष्ण भोंगाळे ते इथं उदरनिर्वाहासाठी आले होते. हां. तिथून त्यांना ते कुकुटनरचं स्थान त्यांना मिळालं, म्हणजे आणलाय देव. नंतर गावात भक्त झाले, पण त्याच्या अगोदर मोलाचा वाटा, सासऱ्याचा किचाचा मान. नंतर सुनबाई सांभाळल्या. सुनबाई काय किचात जात होत्या, ते लिंबू वगैरे नेसत होते. त्यांच्या सुनबाई सुशीला परशुराम भोंगाळे. आणि नंतर ज्यावेळी त्यांचे सासरे म्हातारे झाले, म्हणजे दोंडीराम भोंगाळे मामा म्हणायचो आम्ही. मामा जसे म्हणजे वयस्कर झाले, तसे त्यांच्या नातवाला त्यांनी ते दिलंय. नातू म्हणजे सिद्धेश्वर परशुराम सध्या असं झालं. पहिल्यापासून अजून जावळ आहे. बरं. हा. आता हे जे तुम्ही जावळची ठेवलंय, कधीही कात्री लावलेली नाही? कधीच नाही. बरं. म्हणजे हे पण आता ह्याची तुम्हाला अशी कधी भीती वाटते का, की असं हे जावळ आहे तर ह्याची काही तुम्हाला अशी भीती वाटते? काही सुद्धा नाही. फक्त एक नुकसान झाले त्याचं, शिक्षण सोडायला लागलं. का बरं? ह्याच्या मागचं काय कारण आहे शिक्षण सोडण्या पाठीमागं? सायन्सच्या विद्यार्थी चालणार नाही असं म्हणतात. शाळेत नाही, तुम्हाला कोण म्हटलं सायन्सचा विद्यार्थी आणि हे चालणार नाही वगैरे? वाडीला पण गेलो होतो. वाडीनंतर इस्लामपूरला गेलो होतो. पण तिने असं म्हटल्यानंतर पुन्हा ह्याला मिळालं, मला विचार मिळाला, पण नाही पुन्हा ते मन खचलं, सोडलं बीएससी. बरं. म्हणजे तुम्हाला तिथं कॉलेजमध्ये तुम्ही बीएससी ला गेला होता? नाही, ऍडमिशन नसती घेतली आपण. घेतलं. शाळेमध्ये जाताना काही गोष्टीला तुम्हाला असं तोंड द्यावं लागायचं का, काही फेस करावं लागायचं का, की मुलं काही चिडवायचे वगैरे काय असं काही? लाज वाटत स्वतःला म्हणजे स्वतःला त्यांना थोडस जरा वाटायचं की इतरांपेक्षा थोडस वेगळं, म्हणून तुम्ही शिक्षण सोडलं. त्याच्यानंतर तुम्ही ही परंपरा तुमची ही आहे अशी तुम्ही सुरू ठेवू. आता तर ह्यातच राहणार आहे. त्यामुळे काय नाही, 86 सालापासून जसं हा जायला लागला तसं ह्या बिचारीला लिंब नेसायला लागला. पहिलं कोण भांडारा लावून घेत नव्हतं, आमच्यात कोण येत नव्हतं. आता सगळं गाव येतंय. बरं. का बरं? त्या पाठीमागे काय प्रथा होती, की काय लोकांना भीती होती का? भीती म्हणजे काय, आता ह्यांचा भांडारा लिहिला की आपल्या मागे देऊ येईल म्हणून ते असं. बरेच ठिकाणी झाले, म्हणजे आता ती भीती राहिली नाही. बरं, भीती पण अशी काय, की त्याच्या पाठीमागं असं खूप काही करावं लागतं का, की त्याचा सवर्ण जोगत्यासनी लोक भेटतात. हा. बरं. आणि ते आपल्या जनजुक्ती नको कशाला गेलास पोरा म्हणून ती भांडारा लावलेला पुसायच्या बायका पत्रानं. आणि आता त्याच बायका आमच्यातला भांडारा घेऊन पोरास दिला होता. बरं. भीती होती. आता ते तुम्ही आता की देवीचं वगैरे आता ते मी पाहिलं की झाकून वगैरे ठेवलंय, तर त्याच्या पाठीमागं काय? आता त्याच्या पाठीमागं ज्यावेळी रेणुकाला तोडली परशुरामानं, विधवा झाली, 1.5 दिवसाची विधवा, त्यामुळे आम्ही तोंड झाकून ठेवतो. म्हणजे बरं. मग आता तुम्ही काय करणार, म्हणजे आता ह्या तो किती दिवस, म्हणजे काय देवीचं तोंड किती दिवस झाकणार? उद्या दिवस तेव्हा तुमचे काही रीती रिवाज असतात का? आता तुमच्या घरात जे बाकीची देवपूजा आहे ती तुमची सुरूच राहते, की असंच म्हणजे तुम्ही देवपूजा करता की नाही करता? म्हणजे सुतक जसं पाळलं जातं तसं तुम्ही पाळलं जातं. तर तुम्ही घरामध्ये मग जेवण वगैरे जे आहे ते तुम्ही रोजच्या प्रमाणेच करता की ते रोजच्या प्रमाणेच? सायन्सचे जे दृष्टिकोन ठेवणारे माणसांचा विचार वेगळा असतो, आपला आध्यात्मिक वेगळा असतो. तर तुम्ही त्याच्यामधून चालत जाताना तुम्हाला पहिल्यांदा कधी अशी भीती वाटली होती का, की त्याच्यातून जाताना सुरुवातीला स्टार्टिंगला एकदम म्हणजे अशी काही तुम्हाला भीती नाही वाटली? पहिल्यापासून तुम्ही ते बघत आला होता घरात? पहिली 5 घर आमच्या म्हणजे याच्या आजोबांची,
5 घरं होती पहिली, आता घरं भरपूर झालीत. म्हणजे पालखी आमच्या घरात आली पाहिजे, अमुक तमुक असं होतं. त्यांच्या घरी देवच आता सगळं. देवच प्रत्यक्ष ज्यांच्या घरी देव हा. आहे ते बोलवतात. आम्ही म्हणजे ते बी आमचा मानपान करतात, वटी वगैरे भरतात, काय असेल ते तुमच्या इच्छेनं दक्षिणा पालखीत टाकतात. सुतार पाटलांना निम्म म्हणजे निम्मी जी काय देणगी असेल ते आम्ही स्वखुशीनं पुजारी निम्म देतो आणि म्हणजे पुजाऱ्याचं निम्म असतं. त्यात मिळकत म्हणून काही नाही. आणि 2 जेवण असतात, हे एक आणि उद्याचं एक. हे पुजारी स्वतः करतो. ओके, छान आहे. पण ते आणि पोलीस पाटील म्हणजे हे बापूसाहेब गणपतराव मोरे खूप तुमचं पण मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या पत्नीचं खूप जास्त मोठं सहकार्य आहे. सुधारणा केली. आम्ही सुधारणा भरपूर केल्या. पहिल्यांदा बोर पाडली. पहिलं तिथं तट वगैरे नव्हता, दगडी खेळा होता, त्याचा तट बांधला, देवळ झालं, फरशी घातली. कुणाचं सिमेंटचं पोतं, कोणी दगड, असं मिळून आम्ही ती तयार केलं. ती कटडा सगळा. मॅडम गौंडी तिथं आणि सिमेंटचं पोतं दुकानात, अशी अवस्था होती आमची. कुणाकडे मागून घेऊन ते केलेलं आहे. म्हणजे तुम्ही हार नाही मानली ते काम काय करायला. नाही, पुरच केलं ती. आणि आता ते युवान कन्स्ट्रक्शन वाल्यानं ते कडनं जाळी मारली आणि तट हे करून. आमची एक इच्छा आहे, गावाचं म्हणजे 7 आहेच, पण आम्हाला महाराष्ट्र शासनानं पर्यटन क मध्ये आमचं देवस्थान धरावं. म्हणजे तिथं सुविधा होतील. चौरंगीनाथ वगैरे धरलंय, सागरेश्वर, आम्हाला तेवढं काही मोठं नाही, फक्त पर्यटन क व्हावं, क दर्जा मिळावा. का बरं पर्यटन क मिळावं असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे सुविधा होतील जाणं. आता अनायसे हायवे झालाय, लोक येतील, थांबतील, असं म्हणतोय मी. म्हणजे आम्हाला काय स्वार्थ नाही, फक्त लोकांच्या येणार जाणार. आणि तिथे छान आहे, म्हणजे अगदी निसर्गरम्य असं ते वातावरण खूप खूप छान. सगळी जेवाय वगैरे बसते, ते पाणी सोय आहे, लाईट आहे. म्हणजे एक महाराष्ट्र शासनाकडे पण तुमची एक प्रेमळाची विनंती आहे की थोडस एक मंदिरासाठी ती देणगी सुद्धा आणि ते एक दर्जा मिळावा. दर्जा मिळावा. महाराष्ट्र शासनानं क दर्जामध्ये हे देवस्थान पर्यटन क्षेत्र मिळावं अशी आमची इच्छा आहे. दर्जा मिळावा. आताच पोलीस पाटील बोलले, आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष आहे, तरी सुद्धा सांगतो शासनानं आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आम्हाला शासनानं तो क दर्जा द्यावा, पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी करावं, विधानसभेत मागणी करावी स्थानिक आमदारांनी, ही एवढीच अपेक्षा. ठीक आहे, तुम्हाला काय बोलायचं? ह्यांचं सगळं बाकी बोलायचं. ठीक आहे.